तर या संपूर्ण घडामोडींकडे आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास आपण पुढची बातमी पाहतोय। सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। लीलावती रुग्णालयातून सैफ अली खान याला डिस्चार्ज देण्यात आलाय। सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती ही पोलिसांकडून दिली जाते। गेल्या बुधवारच्या रात्री खरं तर ही संपूर्ण घटना घडली होती आणि त्यानंतर सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया देखील बुधवारी करण्यात आली आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलीस देतात। त्याच अनुषंगाने लीलावती रुग्णालयातून सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे। चिवकेना हल्ल्यानंतर सैफ अली खान याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे। लीलावती रुग्णालयामधून सैफ अली खान याला डिस्चार्ज देण्यात आला आहे। आपण खरं तर बघत आहोत सैफ अली खान याच्यावरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती। मागच्या बुधवारी हा सगळा प्रकार घडला होता। त्यानंतर गुरुवारी खरं तर सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर अखेर लीलावती रुग्णालयातून सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे। लीलावती रुग्णालयातून सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे। सैफ अली खानची प्रकृती ही स्थिर असल्याची पोलिसांकडून डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली होती आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी सखोल असा तपास देखील केला जातोय।